अंधेरी पश्चिम येथील लिंक प्लाझा येथील विज्ञान हॉटेल येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी पुरस्कार आयोजन समितीने भिकारी या लघुपटातील मुख्य भूमिकेतील उत्कृष्ट अभिनयाबद्दल सुरेंद्र मेश्राम यांना सन्मानित केलं। भारत सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय म्हणजेच MSME आणि अमोल भगत मीडिया यांनी मान्यता दिलेली ही संस्था मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिभांच्या अपार समर्पणाला मान्यता देते। या कार्यक्रमात 19 जानेवारी 2025 रोजी रामदास पेठ नागपूर येथील सोमलवार शाळेतील कर्मचारी आणि संत कबीर फिल्म प्रोडक्शनचे चित्रपट नाटक कलाकार सुरेंद्र मेश्राम यांना सर्वोत्तम अभिनेता या पदवीने सन्मानित करण्यात आला आहे। अभिनेत्री सीमा कुलकर्णी, श्वेता जयस्वाल, अभिनेता मिहिर जयस्वाल, रणजित कवळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्याचप्रमाणे या लघु चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष कुमार नागदेवते यांनाही सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। संत कबीर फिल्म प्रोडक्शनचे संस्थापक आणि मार्गदर्शक हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहेत श्री नागेश बाहुरगाव आणि आशिष कुमार नागदेवते, ज्यांनी हा चित्रपट बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली। माझ्या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल सांगायचे तर जेव्हा एखादा कलाकार प्रतिभावान असतो तेव्हा त्याला त्याची प्रतिभा दाखवण्यासाठी मोठ्या किंवा लहान रंगमंचाची आवश्यकता नसते, तर फक्त एका रंगमंचाची आवश्यकता असते। मग ती यूट्यूबवर बनलेली लघुपट असो किंवा OTT किंवा मोठ्या पडद्यावरील वेब सिरीज असो। जेव्हा तुमच्याकडे प्रतिभा असते तेव्हा तुम्हाला मुंबईला जाण्याची गरज नसते। आमच्या भिकारी या लघुपटात दाखवल्याप्रमाणे तुम्ही नागपूरमध्ये राहून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावू शकता। त्यांच्या कामगिरीबद्दल श्री आशिष चुके, ऑगस्टिन फ्रान्सिस, समीर कुलकर्णी, आदित्य जोशी, इर्शाद अली, विक्की जैन, गोलू सिंग, गौतम रंगारी, आर पिल्लेवान सर, गीतेश सर, सागर वाडे, बाल चित्रपट कलाकार आराध्या पोहरे, मायकल, सुरेश शिंगळे, चित्रपट कलाकार सुवर्णा रंगारी, कुमुद चोखंद्रे आणि सोमलवार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली डाकोळे, उपप्राचार्य श्रीमती शुभ्रा राय, सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रेमळ शब्दात भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर।